पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभु श्री रामचंद्र भगवान परम पूजनीय शुकदास महाराज की जय। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगणनीतपानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतासी दुसरे चरण संतासी दुसरे चरण संतासी चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका आम्हासाठी अवतार वत्स कुर्मादी सुकर। आज रामनवमी महोत्सव भगवान श्रीरामाचा आज अयोध्येमध्ये जन्म झाला। त्याचप्रमाणे ज्या दिवशी सृष्टीमध्ये राम आले त्या दिवशीच समाजामध्ये रामाच्या रूपात जे बसले होते असे संत सुखदासजी महाराज ब्रह्मलीन झाले, या सृष्टीला सोडून गेले। यांचा येण्याचा प्रसंग त्यांचा जाण्याचा प्रसंग, आणि सृष्टी म्हणजे दुसरं काही नाही, यायचं आणि जायचं म्हणजे सृष्टी। तुम्ही आम्ही सुद्धा आलो, तुम्हा आम्हाला सुद्धा एक दिवस जावं लागणार आहे। संत सुखदास महाराज, स्वामी विवेकानंद आणि या दोघांच्याही अगोदर संत तुकाराम महाराज, समाजाच्या विचाराचा समन्वय ज्यांच्या विचारामध्ये होता ते तुकोबार आहे। ज्यांनी जात पाहिली नाही, पंथ नाही पाहिला, धर्म नाही पाहिला, गरीब नाही पाहिला, श्रीमंत नाही पाहिला, सर्वांच्या प्रती त्यांची एकच भावना राहिली ती ईश्वर म्हणून। जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही। वारकरी संप्रदायाने वर्तमान युगाला एवढं काही दिलेलं आहे, आजपर्यंत कोणताही पंथ आणि संप्रदाय कोणताही धर्म देऊ शकला नाही। सकल धर्माच्या विचाराचं मताचं मंथन करून त्या मंथनातून जे बाहेर आलं आणि ते परमशुद्ध तत्व सत्य विचार समाजाला दिले ते तुकोबार आहे। विवेकानंद एक योग पुरुष आहेत, त्यांनी सुद्धा संपूर्ण विश्वामध्ये प्रवास केला, विश्वातल्या सर्व धर्माचा अभ्यास केला। मी सुद्धा स्वतः BHU मध्ये असताना, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये असताना 350 धर्मांचा साहेब अभ्यास केला, 350 धर्म वाचले मी, आणि माझ्या दृष्टिकोनात एकही धर्म मला बेकार दिसला नाही। ज्या दिवशी तुम्ही स्वतः बेकार असाल त्यावेळी तुम्हाला बेकार दिसायला लागेल। विठ्ठला 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 विठ्ठला। आणि नंबर 3 ला संत सुखदासजी महाराज, ते कोणत्या ठराविक मूर्तीचे उपासक नव्हते, ठराविक पुतळा त्यांनी आपल्या डोळ्यासमोर मांडला नाही, परंतु जगामध्ये जेवढे पुतळ्याला योग्य माणसं झाली, संत झाले असतील, विचारक झाले असतील, देशभक्त झाले असतील, ऋषीमुनी झाले असतील, त्यांचे विचार फक्त त्यांनी घेतले। आणि वारकरी संप्रदाय मानतो तो केवळ विचाराला मानतो, बाकीच्या गोष्टीला मानत नाही काय। आणि त्याच्यामध्ये अनंत लोकांच्या विचाराचा समन्वय आहे। सदैव महाराजांनी, संत सुखदास महाराजांनी विचार जोपासले, जगाला विचार दिले आणि स्वतः त्या विचाराचं अनुकरण केलं।
नाही तर दुसऱ्याला सांगण्यामध्ये पटाईत आणि स्वतः अनुकरण शून्य, आचरण शून्य, त्याला काही महत्व नाही. एक श्रीमंताचा मुलगा खूप व्यसनाधीन झाला, खूप त्याला बाहेरची व्यसनं लागली. बाप परेशान झाला, या डॉक्टरकडे ने, तिकडे ने, इकडे ने, तिकडे पुष्कळ पैसा खर्च झाला, पण पोराला काही फरक पडेना असा झाला. शेवटी कोणीतरी भेटलं त्याला आणि त्याने सांगितलं, कशाला इकडे तिकडे फिरत असता, आपल्या पाडामध्ये एक झोपडी आहे, त्या झोपडीत साधू राहतो, तो कठीण अति कठीण माणसाचे व्यसन सोडवतो आणि तिथं गेलं तर बरं होईल. तुम्हाला मी मुंबई सारख्या ठिकाणी गेलो, सर्व ठिकाणी गेलो, देशात परदेशात पैसा खर्च केला आणि झोपड्यात काय मिळणार आहे? अरे आतापर्यंत जे झोपड्यात मिळालं ते बंगल्यात मिळालं नाही. जे काही तुमच्या समोर विचार साधू संत ऋषी म्हणून ते झोपड्यातून आलेले विचार आहेत. राष्ट्रसंत आयुष्यभर झोपड्यात राहिले आणि त्यांनी झोपड्यातून समाजाला विचार दिले. बंगल्यातले आई साराम माणसं विचार देतील किंवा न देतील हे सांगता येणार नाही. काय विचार हा सुखवस्तू नाही, विचार हा त्यागातून जन्माला येत असतो आणि तो त्याग सत्पुरुषांचा असतो आणि म्हणून त्यांच्या त्यागाला स्पर्श करून आलेले विचार समाज परिवर्तन घडवत असतात. लक्षात ठेवा. असं जीवन सुखदासजी महाराजांचं होतं. पोरगा व्यसनी म्हणून इकडे तिकडे फिरवला, सर्व दवाखाने पाहिले, जादू टोना पाहिला, सर्व पाहिले. तुकाराम महाराजांनी म्हटलं, आम्ही जादू टोण्याला बळी पडणारे नाही. नेनती काही टाना टोना नाम स्मरणा वाचुनी. एका परमेश्वराच्या व्यतिरिक्त जादू टाना टोना काहीच नाही. कोणतंही खुळचट कर्मकांड त्यांनी जोपासलं नाही. ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये, तुकोबारायांच्या गाठ्यामध्ये एक तरी कर्मकांडाची ओळ तुम्ही दाखवा, एकही मिळणार नाही. समाजाला कर्माच्या गड्ड्यामध्ये घालण्याचं काम आमच्या संतांनी केलं नाही. आणि लक्षात ठेवा, वर्तमान काळ विचाराचा आहे, वर्तमान काळ कर्मकांडाचाच नाही. लक्षात ठेवा. कर्मकांडानं काय केलं? समाजामध्ये भेद उभा, विचारामध्ये भेद उभा केला. कामापुरतं कर्मकांड तुम्ही आम्ही प्रत्येकाला करावंच लागत असतं. लक्षात ठेवा. संडासून आल्यानंतर स्नान करणं हे सुद्धा कर्मकांड आहे. तेवढं कर्मकांड उपयोगाचं आपण करत असतो, आहे की नाही? आणि त्याला सोडून काही करत राहणं हे योग्य नाही. आणि मग तो पोरगा त्या साधूकडे नेला. त्या डोंगरामध्ये होता साधू आणि त्याला म्हटलं, त्याच्या बापानं इतका व्यसनाच्या अधीन झाला, याला कॅन्सर होऊ शकतो, मोठी बिमारी होऊ शकते. महाराज, माझ्या प्रपंचाला हा एकटाच वारस आहे, एकुलता एक मुलगा पाहिजे, वाचला पाहिजे, याला काही सुधरा. साधूने म्हटलं, पाहिलं त्याच्याकडे, मला कार्य काय करत असतो तो? मला तंबाखू खातो, गुटखे खातो, काय काय व्यसन करतो. सर्व त्याने वाचली पोथी त्यानं आपली. आणि मग त्या साधूनं सांगितलं, याच तारखेला पुढच्या महिन्यात ये, म्हणजे मी तुला बरोबर त्या ठिकाणी सांगेल काय करायचं आणि तुझं व्यसन सुटल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणाला, महाराज, बाप म्हणाला आता सांगून टाका ना, 1 महिना हा इतकी मौज मस्ती करून टाकेल, खर्च करून टाकेल, त्याच्यापेक्षा मला आता सांगा काय इलाज आहे. ते मला सध्या मलाही सांगता येत नाही, पण 1 महिन्यानं आल्यानंतर मात्र खास विलाज सांगतो आणि पोरगा सुधारल्याशिवाय राहणार नाही, गॅरंटी घेतो. मला 1 महिन्यानं, पोराला वाटला तर 1 महिन्यानंतर सोडणारच आहे आपण, आहे की नाही? जिथं दारू सोडायचे दुकानं असतात आणि माणसं दारू सोडायला गेलं म्हणतात शेवटचा दिवस आहे, जेवढी पिऊन घ्यायची तेवढी प्या, उद्या सोडायचीच आहे. आजला दिवस फार खतरनाक. आणि तोही गेला, महिन्यानंतर गेला. म्हणे, का रे व्यसन सोडतो का नाही? म्हणे, तुम्ही म्हणाल तसं. काय करत असतो? तंबाखूच्या पुड्या खात असतो. टाक पुड्या धुनीमध्ये. टाकल्या त्या धुनीत पुड्या, आहे की नाही? सर्व काही त्या धुनीत टाकून दिलं. आता घेशील का? कॅन्सर होईल, आमको होईल, त्याचे नुकसान फायदे काय काय सर्व सांगितलं. आणि नंतर आता म्हणाले, तू करशील का व्यसन? तो म्हणाले, नाही, अजिबात नाही, तुमच्या शब्दाला किंमत देईल. बाप म्हणाला, ह्याच गोष्टी जर महिन्यापूर्वी सांगितलं असतं, 1 महिन्याचा खर्च वाचला असता. तो म्हणला, तुझा खर्च वाचला असता, पण त्यावेळी मी स्वतः पुड्या खात होतो. तर तुझ्या पोराला कुठं उपदेश करत बसू? विठाला 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 विठाला. आणि म्हणून अनुकरणातून जन्माला आलेला शब्द समाज परिवर्तन घडवत असतो. नुसतं वाचाळता करणं, बडबड करणं, बोलणं, त्याला काही महत्व नसतं. लक्षात ठेवा. आणि आमच्या संतांनी काय
बोले तैसा चाली बोले तैसा चाली बोले तैसा चाली बोले तैसा चाली जीवनावी पावले त्याची वंदावी पावले त्याची वंदावी पावले त्याची वंदावी पावले त्याची वंदावी पावले बोले पैसा बोले त्याची वंदावी पावले त्याची वंदावी पावले त्याची वंदावी पावले बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले त्याची वंदावी पावले त्याची वंदावी पावले बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले तोची देव ओळखावा देव तेथेची जाणावा तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा काय वचनाप्रमाणे वागतो तो साधू असतो काय नाहीतर बोलतो एक आणि करतो एक ते संतत्व वसत नसतं लक्षात ठेवा म्हणून मला म्हणायचं विठाला 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 साधू अवतारी पुरुष आहे भगवान अवतार घेतात दोनच अवतार होतात एक ईश्वराचा अवतार होतो दुसरा साधूचा अवतार होतो तिसरा अवतार अजून झालेला नाही लक्षात ठेवा आता आधुनिक काळामध्ये अनेक अवतार होत आहेत प्रत्येक जण आपल्यालाच भगवान म्हणतो अनेक लोक आहेत स्वतःला भगवान म्हणून ते स्वयं घोषित करतात लक्षात ठेवा मी जगाचा गुरु आहे म्हणून ते स्वयं घोषित करतात त्याला आधुनिक भाषेमध्ये स्वयं घोषित गुरु म्हणतात त्यांचा कोणी गुरु नाही पण ते जगाचे गुरु आहेत काय असे लोक जगद्गुरु होऊ शकत नाही तुकोबरायच होऊ शकतात जगद्गुरु विठाला 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 जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर जेवढे म्हणून अवतार झाले आतापर्यंत अवतारा असंख्यया भागवतामध्ये असा उल्लेख आहे असंख्य अवतार आहेत अवतारा हा असंख्य अवतार आहेत त्याच्यापैकी भागवतामध्ये 22 अवतार प्रधान सांगितलेले आहेत आणि त्याच्याही पैकी 10 अवतार प्रधान सांगितलेले आहेत विठ्ठला विठ्ठला विठाला 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 हो कशासाठी अनंत अवतार अनंत अवतार घुसी भक्ता करले लागे उद्धरले लागे उद्धरले गणवाळू कृपाळू दिला लागे उद्धरले पांडुरंगे 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 पांडुरंगे
लागे उद्धरणे दिना लागे उद्धरणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे हो अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे दिनाच्या उद्धारासाठी काय दीन कोण आहेत काय दिनाहा नम्राहा जे विनम्र आहे त्यांना दीन म्हणतात जगामध्ये दीन फक्त वैष्णव आहे कोण आहे वैष्णव फक्त जगामध्ये दीन आहे म्हणून आपल्यालाही जर दीन व्हायचं असेल तर वैष्णव व्हावं लागेल होय होय वारकरी पाय पाय रे पंढरी वारकरी व्हावं लागेल म्हणजे वैष्णव व्हावं लागेल विठ्ठला 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 विषय होता की संतांची अवतार आणि ईश्वराची अवतार ईश्वराचे अवतार असंख्य या अवतारा असंख्य अवतार आहेत संतांचे अनंत अवतार आहेत धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हे अवतार कार्य संतांचं आहे धर्माचं पालन करायचं आहे करणे पाखंड खंडन धर्माला विरोध करणारे धर्मावरती आघात करणारे धर्माचं खंडन करणारे धर्म विचाराला तोडणारे अशा लोकांचं खंडन करण्यासाठी साधू येत असतो आणि परमात्मा कशासाठी येतोय तुम्हाला माहित आहे धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे आणि याच आशयाने तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आम्हासाठी अवतार 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 अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकरा मत्स्य कुर्मादी सुकरा घेऊन या शंकर दादा घेऊन या चक्र दादा आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर कोण म्हणतात तुकोबराय म्हणतात तुकोबराय असे संत आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी स्वार्थाला कधीच किंमत नाही दिली आणि परमार्थक प्रवृत्ती किंवा परमार्थिक विचाराचा वृत्तीचा साधूच आम्हा शब्दाचा प्रयोग करू शकतो नाहीतर एखादा स्वार्थी असता तो म्हटला असता माझ्यासाठी अवतार काय अवतार कोण्या एकट्या व्यक्तीसाठी नाही तो कोणत्या सेपरेट किंवा स्वतंत्र व्यक्तीसाठी नसून सर्व जगासाठी आहे काय भगवंताने 10 अवतार प्रधान घेतले त्याच्यामध्ये सर्वात प्रारंभीचा अवतार मत्स्य अवतार आहे विठ्ठला 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 मत्स्य अवतार सर्वात सुरुवातीचा आहे नंतर कुर्म एक नाही कासवाचा अवतार कुर्म अवतार मत्स्य अवताराचं कार्य वेगळं आहे कुर्म अवताराचं कार्य वेगळं आहे सर्व अवताराची वेगवेगळी कार्य आहेत पण आहे सर्व अवताराची कार्य भक्त उद्धारासाठी जगत उद्धारासाठी आहे संतांचा अवतार जगत उद्धाराला गी धरिला अवतार मिरविला बडीवार सिद्धाईचा ज्ञानोबरायांच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की जगत उद्धारासाठी त्यांनी अवतार घेतलेला आहे जगाच्या कल्याणा
संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे संपूर्ण आयुष्य जगासाठी खर्च करणारे संत महाराजांनी एवढी सृष्टी येथे उभी केली संत सुखदास महाराजांनी स्वतः करता केली का नाही स्वतः करता केली जर असती तर स्वतःच घेऊन गेले असते सोबत पण स्वतःसाठी काही नाही केलं ते तुमच्या आमच्यासाठी केलं पण तुम्हा आम्हाला कळायला फार उशीर होतो भारतामध्ये जे काही करून गेले काहीतरी ते गेल्यानंतर लोकांना कळतात काय ते असताना जर लोकांना कळलं तर फार मोठा फायदा होईल परंतु ज्यावेळी संत जगाला सोडून जातात त्यावेळी त्यांचं महत्त्व कळायला लागतं विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. अरे जे लोक माऊलीच्या अंगावर थुंकत होते ते आता अभिषेक करत आहे रस्त्यानं चालले तर ते त्या अंगावर थुंकत होते पावलाच्या खाली त्या ठिकाणी सडा टाकत होते की ही जमीन यांच्या पावलानं अपवित्र होईल त्रिभुवन पावित्र्य करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या पावलांच्या मध्ये आहे आणि त्यांनाही लोकांनी अपवित्र ठरवलं त्यांचं शरीर अपवित्र ठरलं त्यांची पावलं अपवित्र ठरवली आहे की नाही आणि आज त्यांच्या त्या समाधीला तुंप लोणी दही दूध काय काय चोळतात आहे की नाही तेच लोक आहेत की नाही आता मला सांगायचं साधू ज्यावेळी होते त्यावेळी त्यांचं महत्त्व नाही कळालं महाराजही ज्यावेळी होते त्यावेळी तेवढे कळाले का आपल्याला नाही कळाले काय ज्याला कळाले असतील तो भाग्यशाली आहे त्याला धन्यवाद आहे परंतु सत्पुरुष नेहमी आपल्या स्वतःला लपून जीवन जगत असतात उजागर करत नाहीत ते म्हणत नाही की मी साधू आहे म्हणून स्वतःचा प्रचार स्वतः करत नाहीत आणि जो स्वतःची प्रशंसा स्वतः करत असतो नीतीनं त्याला मूर्ख म्हटलेलं आहे विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. कोणत्याही सत्पुरुषाचा इतिहास घ्या तुम्ही काय त्यांनी कधीही आपल्यासाठी आपली वाहवा केली नाही काय दुसऱ्याची वाहवा करतील ते पण स्वतःची नाही त्यांनी केली कधीच तुम्हाला एक उदाहरण सांगतो विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. हो हा प्रसिद्ध संत होऊन गेले जवळजवळ सर्वांना त्यांचं नाव माहीत आहे संत श्री स्वामी राम सुखदासजी महाराज आमचे येवली शास्त्रीजी महाराज तुट्टे शास्त्रीजी महाराज हे त्यांच्या सानिध्यात राहिलेले आहे मी त्यांच्या सत्संगात राहिलेलो आहे पण मला एक एवढं काही जवळून सानिध्य नाही प्राप्त झालं मी ऋषिकेशला विद्यार्थी असताना गीता भवनमध्ये महाराजांचा सत्संग चालू होता त्यांच्या सत्संगाचा असा नियम होता की ज्यानं त्यांना आपापल्या शिदोऱ्या सोबत आणायच्या तिथे भंडारा नव्हता काहीच नव्हतं लक्षात ठेवा येणाऱ्या भक्तांनी आपला शिदा आटा सर्व बरोबर आणायचं रोजच्या रोज तिथं तयार करायचं आमच्यासारखे साधू जेवढे सत्संगाला असायचे स्वयंपाक चालायचा लोकांचा पटांगणामध्ये आमच्या सारख्याने तिथं जाऊन भिक्षा मागायची स्वतः महाराज सुद्धा भिक्षेचंच खायचे काय मी एक प्रसंग सांगतो त्यांच्या म्हणजे माझ्या अनुभवाचा प्रसंग आहे आम्हाला माहीतच नव्हतं की रामसुखदासजी महाराज कोण आहेत मग नंतर आम्ही गीता प्रेसमुळे ते माहीत झाले आणि त्यांचा सत्संग आम्हाला कळाला त्यावेळी आम्ही इकडच्या काठावर कैलास आश्रमावरती शिकत होतो ज्या कैलास आश्रमामध्ये स्वतः स्वामी विवेकानंद शिकले कैलास आश्रमामध्ये स्वामी विवेकानंदांनी सुद्धा धनराजगिरीजी महाराजाकडून पंचदशी शिकली विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. त्या आश्रमात आम्ही सुद्धा शिकत होतो महाराजांचा सत्संग कळाला मग म्हटलं चला आपण सत्संगाला जाऊ एक दिवस त्यांची गीता ऐकली गीता प्रवचन ऐकले खूप आनंद वाटला काय जीवनाचं अंतरंग रहस्य अंतरंग त्याग प्रेम लक्षणा भक्ती आणि गीतेचं सार तत्व हे महाराज श्रींच्या मुखातून ऐकण्यासारखं असायचं खूप मोठा अभ्यास गीता हे त्यांचं जीवन होतं लक्षात ठेवा आणि आयुष्यभर कधी स्वार्थाला स्पर्श केला नाही
कधी कीर्तीला स्पर्श केला नाही असा त्यांचा जिवंत आणि ज्वलंत त्याग होता. काय मला सांगायची एक गोष्ट, आम्ही 4-5 विद्यार्थी म्हटलं आपण दर्शनाला जाऊ. दुपारची वेळ होती. आम्हाला शंका होती की महाराज आता आरामाला गेले असतील, ज्या खोलीमध्ये ते राहत होते. आम्ही कोणाला तरी विचारले की आम्हाला दर्शन घेण्याची इच्छा आहे, आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचे भक्त आहोत आणि विद्यार्थी आहोत, आम्हाला महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. ते म्हणे काही हरकत नाही, महाराजाचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. काय कवाड जरी ओढलेला असेल, लोटायचं पाठीमागे महाराज बसलेले असतात. दुपारच्या वेळी ते काही झोपलेले नव्हते, ते बसलेले असायचे. काय आणि ते महाराजांचं जीवन असं होतं, दिवसा कधीही ते विश्रांती करत नव्हते. विठ्ठल 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 आणि आम्ही तर थोडस कीर्तन 12 वाजेपर्यंत केलं आणि गेलो की सकाळी 12 वाजेपर्यंत दिवसा झोपत असतो लोक. एक नाही म्हणून बाप रात्री जागरण झालं. अरे करतो कशाला दिवसा झोपायचं जागरण? कोण सांगितलं तुला जागरण करायचं? महाराजांचा कवाड लोटलं. महाराज एका पोत्यावरती बसलेले होते. हिंदीमध्ये त्याला टाट म्हणतात. काय म्हणतात त्याला? टाट. त्याच्यावरती असे बसलेले होते महाराज. काहीच नाही. एक गीता शेजारच्या एका छोटासा चौकी होती, त्याच्यावरती गीता ठेवलेली. मात्र त्या खोलीमध्ये महाराजांच्या व्यतिरिक्त काही सामान नव्हतं. आणि आम्ही कवाड लोटलं आणि मग या 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 म्हणजे हिंदी म्हटली, आओ आओ कोई बात नहीं. क्या कहाँ से आए? हमने कहा कि महाराज जी हम लोग उधर आलंदी ज्ञानेश्वर महाराज जी के उधर के विद्यार्थी है, वारकरी संप्रदाय के है. अरे आओ. बोले बेटा बहुत आदरणीय संप्रदाय है, मैं बहुत प्रेम करता हूँ उन्हीं संतों के ऊपर, आओ आओ. आणि जसा आम्ही आत प्रवेश केला, एवढे मोठे संत, महान महान संत ज्यांच्या पुढे नतमस्तक व्हायचे. महाराज त्या पोत्यावर बसले होते. ते पोतं उठले आणि ते पोतं आम्हाला बसायला टाकलं. आम्ही लायकीचे होतो का त्यांच्या समोर पोत्यावर बसायला? अरे जे माणसं जमिनीवर बसायच्या लायकीचे नाही तर ते पोत्यावर बसायच्या लायकीचे कसे होतील? असं टाकलं आणि ते स्वतः खाली बसले. आम्हाला इतकं कस तरी वाटलं. हमने कहा महाराज ये हमारी लायकी नहीं, हम इतने बड़े नहीं, आप आपके आसन के ऊपर विराजिए, बैठिए. अरे नहीं नहीं. बोले आप संत ज्ञानेश्वर महाराज जी के विद्यार्थी है, मेरे लिए बहुत आदरणीय है, बैठिए बैठिए, कोई संकोच मत करो. क्या शेवटी आम्हीही पोत्यावर बसलो नाही आणि महाराजांनी आपल्या खाली पोतं घेतलं नाही. किती मोठं जीवन आहे, किती महानत्व आहे, किती मोठं मोठेपण असताना किती मोठं लहानपण स्वीकारलेलं आहे. काय मोठं प्रत्येकाला होण्याचा हव्यास आहे, पण लहान कोणालाच वाटत नाही. हे छोटे छोटे लेकर आहेत आमच्यावर, त्यांना विचारतो मी मोठं व्हायचं का रे? ते बोले आम्हाला मोठं व्हायचं का? लहान व्हायचं नाही, मोठं व्हायचं. प्रत्येकाला मोठं होण्याची इच्छा आहे, प्रत्येकाला अभिलाषा आहे मोठं होण्याची. काय पण साधूला मात्र मोठं होण्याची इच्छा नाही. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या लहानपणामध्ये आकाशासारखं व्यापक साधुत्व असतं ते महापुरुष आहे. असे महापुरुष संत सुखदासजी महाराज. आज आमच्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ही जी रामनवमी असते ही एकादशी सारखी पूर्ण दिवस उपवास असतो. काय हे वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे या दिवशी आम्ही लोक काला करत नाही, उपवास करतो. काय करतो? बरोबर आहे ना स्वरूपानंदी? आजच्या दिवस त्या ठिकाणी उपवास असतो आणि दशमीला काय असतो? नवमीचा काला असतो. इथंही हा प्रश्न, पण 2 प्रकार आहेत. काही लोक नवमीला जन्म झाल्यानंतर काला करतात आणि काही लोक दुसऱ्या दिवशी करतात. 2 विचारधारा आहेत. तुम्हाला जी पटली ती घ्या. काय परंतु वारकरी या नात्यानं मी तुम्हाला जे काही वारकऱ्यांचे नियम आहेत ते सांगतो. पूर्वी जुन्या काळामध्ये लोकांमध्ये अज्ञान होतं म्हणून ते रामनवमीलाच काय करायचे? काला करायचे, रामनवमीला उपवास सोडायचे. परिस्थिती अशी आहे, माझा काही आग्रह नाही, पण फक्त मी नियमावली सांगतो. आमच्या वैष्णवाचा हा नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे आहे. मी अतिशय छोटासा होतो, मला कळतं. छोटासा होतो म्हणजे 4-5 वर्षाचा असेल आणि परभणीकर रंगनाथ महाराज गुरुजी होते.
त्यांचं परभणीच्या परिसरामध्ये एका गावामध्ये रामनवमीचं कीर्तन होतं, गुरुजींचं कीर्तन होतं. गुरुजींना हे माहीत नव्हतं की तो महाप्रसाद बनलेला आहे. काय ते आले, कीर्तन केलं. कीर्तन केल्यानंतर त्यांना कळालं कीर्तनामध्ये की रामनवमीच्या दिवशी इथं अन्न शिजवलेलं आहे, अन्न आहे. मग त्यांनी त्यावेळी मी जे तुम्हाला सांगतो ते नियम त्यांनी त्यावेळी मी त्यांच्या मुखातून ऐकलेले आहे. ते तर साधारण महात्मा नव्हते. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव प्रभावती क्षेत्र निवासिनंतम. प्रभावती नावाच्या क्षेत्रामध्ये, परभणी जिल्हा प्रभावती जुनं नाव होतं, त्या क्षेत्रामध्ये ज्यांचा जन्म झाला ते रंगनाथ गुरुजी परभणीकर. ऐकलंय? रंगनाथ गुरुजी महाराज असतील, आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर जी असतील, आणि संत जोग महाराज असतील, संत साखरे महाराज असतील, या लोकांनी आपल्या वारकरी संप्रदायाला डोळसपणा दिला. त्याच्या अगोदर नुसते भंडारे असायचे, गुरुजी सप्ते नसायचे. पहिल्यांदा तुम्हालाही कळते आहे की नाही, पहिल्यानं काय असायचे? नुसते भंडारे, इकडून तिकडून दिंड्या यायच्या, झालं कीर्तन तर झालं, नाही तर नुसते भंडारे. काय आणि भंडारा ऐकल्यानंतर इतका आनंद व्हायचा, भंडाऱ्यातलं अन्न सुद्धा अमृतापेक्षा मधुर लागायचं, गोड लागायचं. कारण त्यावेळी प्रत्येकाच्या पोटाला भूक असायची, गरिबी होती. काय भंडारा असल्यानंतर खूप आनंद वाटायचा भोजनामध्ये. मी सांगतो की हा नियम मी प्रातस्मरणीय वंदनीय गुरुजींच्या मुखातून ऐकला होता. 5 वर्षाचा मी होतो, मला काही एवढं कळत नव्हतं. पण नंतर माझ्या सोबतच्या लोकांनी मला सांगितलं, असं असं सांगितलं म्हणून. हा एक सुयोग आहे. तर इथंही हा प्रश्न होता. महाराजांनी देह रामनवमीच्या दिवशी ठेवला. केव्हा ठेवला? सत्पुरुषाची देहामध्ये देहासक्ती नसते, लक्षात ठेवा. ज्यांचं आत्मस्वरूपामध्ये जीवत्व जे आहे ते आत्मस्वरूपामध्ये विलीन झाल्यानंतर केवळ शरीर मात्र राहत असतं. आणि साधूने शरीराला महत्त्व नाही दिलं, शरीर स्थित असणाऱ्या अधिष्ठान स्वरूप आत्माला, आत्मस्वरूपाला महत्त्व दिलेलं आहे. महाराज सुद्धा उच्च कोटीचे संत होते. ते काय माझ्यासारखे कीर्तन करणारे नव्हते. कीर्तन करायचे, प्रवचन जरूर करायचे, पण प्रवचनातून ते त्यांचे स्वानुभव वाचायचे. साधूचा जो स्वानुभव आहे तो श्रवण केल्यानंतर तो साधकाचा, तुमचा, आमचा परमार्थ असतो. महाराजांची माझी नेहमी एकांतात भेट व्हायची. मी ज्या ज्यावेळी त्यांच्या भेटीला आलो तर तिसरा माणूस ते आमच्या मनात बसू देत नव्हते. मला तुमच्याशी बोलायचं एवढं म्हणायचे. कोणी असेल जवळदार आहे, तू बाहेर, आम्हाला बोलू दे. काय आणि मला सुद्धा खूप आनंद वाटायचा. माझी जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया. काय साधूचं अंतरंग साधू भेटल्यानंतरच कळत असतं, लक्षात ठेवा. आणि मग आमच्या दोघांच्या गोष्टी रंगायच्या. एक दिवस म्हणाले, लोकांना वाटतं की हे सुखदास महाराजांनी किती इथं वाढवलेलं आहे आणि लोक समजतात हे महाराजांचंच आहे. काय मला ते विचारले, खरं सांग, खरं सांगा हे माझं आहे का? म्हणलं तुमचंही नाही माझंही नाही, लोकांचं सुद्धा नाही. म्हटलं काय तुमचंही नाही माझंही नाही, आणि जे लोक बोलतात त्यांचं सुद्धा नाही. काय म्हणत ते म्हणाले, पा आता मुलाची गोष्ट बोलला तुम्ही. काय आता ते फार ज्ञानी पुरुष होते असं नाही. काय परंतु अशा अंतरंगातल्या गोष्टी करत असताना एवढे आत खोल जाऊन त्या ठिकाणी शिरायचे आणि अतिशय खोलातल्या गोष्टी व्हायच्या. काय ज्या गोष्टी मला सुद्धा शब्दात प्रतिपादन करता येत नाही. कारण काय शब्द नेहमी वैकल्पिक राहिलेला आहे, शब्द वेदांत दृष्टीनं मिथ्या राहिलेला आहे. शब्दाचं अस्तित्व कोठे नाही. काय शब्द हा आकाशाचा गुण आहे, लक्षात ठेवा. तस्मात एतस्मात् मा आकाशः संभूता. आणि मग आकाशापून सर्व पंचमहाभूत झाली. मग एका पंचभूताचा गुण शब्द आहे. त्याचा अधिष्ठान जर खोटं आहे, मिथ्या आहे, तर त्याचा गुण कस काय सत्य होईल, लक्षात ठेवा. आणि वेदांत सांगतो, न्याय सांगतो, नेहमी गुण आणि गुणीचा अभेद असतो. म्हणून जगत नावाची काहीच वस्तू नाही, जे आहे ते सर्वमिदम, सर्व जे दिसतं. आमचे रंगनाथ गुरुजी एका ओळीवरती प्रवचन करायचे. मग इदंते शिवाळले जे मी पनविन दाहरले, ते रूप पाहिले आपले आपुनची. काय ही वेदांत तत्वज्ञान प्रसवणारी ओवी आहे.
आणि गुरुजी जवळजवळ त्यांनी 56 प्रवचन एका ओळीवरती केले होते. विठ्ठल 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 मला यापासून मी इकडे आलो की आम्हा शब्द तुकोबारायांनी प्रयोग केला. आम्हा म्हणजे आम्हा सकल वैष्णवासाठी, सकल साधूंच्यासाठी, सकल सज्जनाच्यासाठी. काय अवतार, तुमच्या आमच्यासाठी सर्वांच्यासाठी अवतार. अवतार कार्यामध्ये भगवंतानी जे कार्य केलं, संतांनी त्या धर्तीवर कार्य केलं, पण कोणाचा वध न करता केलं. ईश्वर काय करतो की त्या दुष्टाचा संहार करतो. भक्ता राखे पायापासी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाचे संवारी. भक्ता राखे पायापासी दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी. तिसऱ्या कडव्यातून पहिल्या कडव्यात यायचं, नंतर दुसऱ्यात आणि नंतर चौथ्या कडव्यामध्ये राम जन्म साजरा करायचा. अशी परंपरा आहे. विठ्ठल 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 हो, भक्ताला चरणापाशी ठेवतो, दुर्जनाचा संहार करतो. प्रल्हादाला चरणाजवळ ठेवलं आणि दुर्जन असणारा हिरण्यकश्यपू त्याचा उद्धार केला. मग मला सांगा, दुर्जनाच्या पोटी सज्जन जन्माला येईल का? हिरण्यकश्यपू दुर्जन होता का? आमच्या सारख्याची तर हिंमत नाही हिरण्यकश्यपूला दुर्जन म्हणायची, ज्यांनी भक्तराज प्रल्हादासारखा महान भक्ताला जन्माला घातलं. हिरण्यकश्यपू दुर्जन होता असं नाही म्हणता येणार. फक्त तो विष्णूचा विरोधी होता, भगवान विष्णूचा सदैव विरोध करणारा. आणि त्याच्यामध्ये अपराध कोणाचा होता? विष्णूचा अपराध होता, हिरण्यकश्यपूचा अपराध नव्हता. हिरण्यकश्यपूची कितीतरी परंपरा विष्णूने त्यांचा वध करून 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 मारली, त्यांच्या असुरांचा संहार केला. आणि आपल्या असुरांचा पूर्वजांचा केलेल्या संहाराचा बदला घेण्यासाठी म्हणून त्याने सदैव विष्णूचा विरोध केला. तो भक्त नव्हता असं नाही, तो ब्रह्माजीचा भक्त होता, तो शंकराचा भक्त होता, ज्याने लाखो लाखो वर्ष पर्यंत तपश्चर्या केल्या. आणि तपश्चर्या करणारा माणूस दुर्जन असू शकेल का? विठ्ठल 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 दुर्जन नव्हता, पण सज्जन सुद्धा नव्हता. का सज्जन नव्हता? त्याने भक्ताला छेडलं, भक्ताचा छेड केला, म्हणून तो सज्जन नव्हता. दुर्जन असणं वेगळी गोष्ट आहे, सज्जन असणं वेगळी गोष्ट आहे. हिरण्यकश्यपू ज्यावेळी त्या ठिकाणी प्रल्हादाला त्याने विरोध केला, फार मोठा विरोध केला. आणि ज्या दिवशी, तुम्हाला लक्षात ठेवा, दुर्जन असता तर परमेश्वराने त्याला मोक्ष दिला नसता. हिरण्यकश्यपूचा वध झाला आणि प्रल्हाद भगवंताच्या चरणाशी शरण गेले. लहान लेकराला आई जशी उचलती हृदयाला लाव, असा प्रल्हाद उचलून आपल्या हृदयाला लावला. आणि प्रल्हादाला विचारलं, बाळ काही मागून घ्यायचं असेल तर मागून घे. प्रल्हादजी म्हणाले, मला काही मागायचं नाही, माझ्या वडिलांना काहीच कमी कमावच ठेवलं नाही. इंद्राजवळ जे ऐश्वर्य नाही ते माझ्या वडिलांच्या जवळ ऐश्वर्य होतं, मला ऐश्वर्याची माग करायची नाही. परमेश्वराला एकच इच्छा होती की प्रल्हादानं काहीतरी मागावं. प्रल्हादजी स्वपाद मूले पतितम तम अर्भकम, श्रीमद भागवतामध्ये काय, स्वपाद मूले पतितम तम अर्भकम. अर्भकम बालकम, अर्भक म्हणजे बालक. कोणाच्या पायावरती पडला? भगवंताच्या पायावरती पडला. आणि त्याला लाड केला, खूप प्रेम केलं आणि विचारलं, बाळ नाही तुला तुझ्यासाठी मागायचं तर बाबासाठी, वडिलांच्यासाठी तरी काही मागून घे. म्हणे मला वडिलांसाठी सुद्धा काहीच मागायचं नाही. शेवटी भगवंताने खूप आग्रह केल्यानंतर प्रल्हादजी म्हणाले, माझ्या वडिलांना एकच द्या, मोक्ष. काय त्यावेळी भगवंताच्या नेत्रामध्ये अश्रू आले
आणि भगवंत म्हणाले, प्रल्हाद बाळा, तुझ्यासारखा सुपुत्र ज्याच्या पोटाला जन्माला येतो त्याच्या बापाला मोक्ष मागायचं काम नाही. ज्यावेळी त्याला मारायच्या अगोदर त्यांचं माझं दर्शन झालं त्याचं, त्याच वेळी मी त्याला मोक्ष प्रदान केला. विठ्ठला विठ्ठला भगवंताने पुतनेनं देवाला पाहिल्याबरोबर अगोदर देवाने मोक्ष प्रदान केल्यानंतर मृत्यू. दिक नाही जीने आरी मित्रा एका पुतना कंटका मुक्त केली. पुतना कंटका मुक्त केली. दिक नाही जीने आरी मित्रा एका पुतना मुक्त दिक नाही जिने आरी मित्रा एका पुतना कंटका मुक्त केली. पुतनेचा उद्धार भगवंताने केला. भागवतामध्ये वर्णन आहे, अहो बकीयं स्तनकालकूटं जिघांसयापायदप्य साध्वी लेभे गतिं धातृचितांत तोन्यम कमवा दयालुं शरणं व्रजेम. कोणत्याही भावनेनं तो त्याला शरण गेलेला आहे भक्त, भगवंत त्याला मोक्ष प्रदान करत असतो. पुतना शरण जाण्यासाठी नव्हती आली, पुतना मारण्यासाठी आली होती. परंतु ज्यावेळी भगवंताचं श्रीमुख पुतनेनं अगोदर पाहिलं, पुतनेचे भाव बदलले. परंतु तिच्या भावात परिवर्तन होऊ नये, तिचा संकल्प पूर्ण व्हावा यासाठी भगवंताने तिला भक्तीचा भावच उदित होऊ दिला नाही. तिला मृत्यू मारण्याचा भाव तिच्यामध्ये उदित केला आणि तो कायम ठेवला. तिने सुद्धा पूर्ण प्रयास केला, पण शेवटी ती फेल ठरली. सा मुंच मुंचम आलिमिती प्रभासिनी. शेवटी भगवंताने तिचं विषपान करायला सुरुवात केली. त्यावेळी सप्तधातू सेवन केले, प्राण भगवंत आकर्षित करायला लागला. त्यावेळी ती म्हणाली, सा मुंच मुंच मालमिती प्रभासिनी. सोड सोड सोड, मला सोड आता. काय आता मला सोड. देव म्हणाले, आता नाही तुला सोडणार. तू मला सोडायला आली नव्हती, मला मारायला आली होती. आता तुलाही मोबदल्यामध्ये मी ते देणार आहे. पण देव किती कनवाळू कृपाळू, अगोदर मोक्ष प्रदान केला, नंतर मृत्यू. काय मोक्ष मेल्यापाठी आम्हाशी होईल हे आमच्या वारकरी संतांना मान्य नाही. मेल्यानंतर मोक्ष, जिवंत असतानाच मोक्ष गती मिळाली पाहिजे, जिवंत असतानाच मोक्षानुभूती झाली पाहिजे. त्याला वारकरी संप्रदाय महत्व देतो. विठ्ठला विठ्ठला म्हणून मत्स्य कुर्मादी अवतार आमच्या कल्याणासाठी. आणि कशासाठी तो अवतार? त्याचं प्रयोजन भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी. आणि काय घेऊन संवार करतो? दुसऱ्या कडव्यात चक्रगदा चक्रगदा घेऊनिया चक्रगदा घेऊनिया चक्रगदा चक्रगदा
विठाला 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 घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीत असे. काय दुर्जनाच्या संहाराचा धंदा काय घेऊन? चक्र आणि गदा. शंख चक्र गदा आणि पद्म 4 आयुध भगवंताच्या हातामध्ये आहे. मग संहारासाठी 2 आयुधांचा प्रयोग करतो, चक्र आणि गदा. शंख आणि कमळ जे आहे, पद्म जे आहे त्याचा प्रयोग नाही. शंख आणि कमळाचा पद्माचा प्रयोग वैष्णवासाठी, भक्तासाठी, आणि शंख चक्र गदा आणि तुमची कोण? चक्र आणि गदा दुर्जनासाठी. म्हणजे अर्धा विभाग केला. दुर्जनासाठी गदा चक्र आणि सज्जनासाठी म्हणजे भगवत भक्तासाठी तुमचं त्या ठिकाणी पद्म आणि शंख. हे की नाही? 2 गोष्टी, शंख आणि पद्म. बरोबर भगवंताने विभाजन केलं आपले आयुध धारण करून. रावणाच्या लंकेमध्ये बिभीषणाचं घर होतं, तोही लंकेचा रहिवासी आहे. रावणाच्या राजमहालावरती कशाचंही चिन्ह नव्हतं, लक्षात ठेवा. रावणाच्या राजमहालावरती कशाचंही चिन्ह नव्हतं, परंतु बिभीषणाच्या महालावरती 4 चिन्ह होती. विठ्ठला 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 बिभीषणाचा माल. रामायुधांकित ग्रह शोभा बरनी न जाय, नव तुलसी का बृंदतः देखा हर्ष कपिराय. हनुमंत सीते शोधासाठी ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांनी प्रत्येक लंकेच्या घराघरामध्ये जाऊन प्रवेश करून सीतेचा शोध केला. सीता घरामध्ये होती का? नाही, लक्षात ठेवा. आणि ती सर्व असुरांची घरं. आणि मारुतीराय त्या लंकेत गेले आणि शोध करत आहेत. मंदिर मंदिर प्रति करी शोधा, गए जाहात अगणित जोधा. मंदिर मंदिर प्रति करी शो गए जाहात अगणित. गय दशानन मंदिर माही अतिवितेचे शैल आवतन. हो, मंदिर मंदिर प्रति करी शोधा, गये जहाता अगणित जोधा. लंकेमध्ये रावणाची लंका, तिच्यामध्ये मंदिरं होती का? गोस्वामीजी काय म्हणतात? मंदिर मंदिर प्रति करी शोधा. प्रति मंदिरामध्ये त्यांनी शोध केला, प्रत्येक मंदिरामध्ये. मग लंकेत मंदिरं होती का? लंकेत महाल होती पण मंदिरं नव्हती. महाल आणि मंदिराची रास एकच असते, लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्राच्या नियमाप्रमाणे. तिथं काय होती? सर्व महाल होती. परंतु तुलसीदासांना म्हणजे हनुमंतरायाला ती घर महाल न दिसता मंदिरं दिसू लागली. त्यांचा अभ्यास आहे की प्रत्येक मंदिरामध्ये राम पाण्याचा. तुमचं हृदयाचं मंदिर असेल, निदान लाईन गेल्यामुळे तुमचा ताल तरी ऐकायला मिळाला. आहे ताला टाळ्या वाजवल्या तुम्ही, म्हणजे आहे तुम्ही तालात, असं काही नाही. बरं आहे, तालात राहा, फक्त मला एवढंच म्हणायचं, दुसरं काही नाही. मी सांगत होतो मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, गये जहाता अगणित योधा. लंकेमध्ये सीता शोध करत असताना काय सीतेचा शोध करत असताना सर्व महाल शोधले, पण एकाही महालामध्ये सीता सापडली नाही. म्हणजे महालामध्ये सीता नव्हतीच. तिनं ठरवलं होतं की जर पती अरण्यात आहेत आपण कसं काय महालात राहायचं.
आणि रावण इतका शहाणा, त्यालाही माहित होतं तिचा पती अरण्यात फिरत आहे आणि आपण सीतेला कसं काय घरामध्ये ठेवायचं, म्हणून त्यानं सुद्धा वाटिकेत अरण्यात ठेवलं. म्हणजे रावण किती शहाणा होता. रावणाला मूर्ख म्हणता येईल का? जीवनामध्ये होते केव्हा केव्हा थोडीशी मूर्खता. शहाण्या माणसाच्या जीवनातही सुद्धा कधी कधी मूर्खता होऊ शकते, लक्षात ठेवा. हे जीवन आहे. एक सीतेचं अपहरण केलं नसतं तर त्याच्या जीवनात दुसरी कोणतीच मूर्खता नव्हती. ती एवढी शिगेला पोहोचलेली मूर्खता त्यांनी केली की जगात तेवढी मूर्खता कोणीच नाही केली. काय साक्षात जगदंबेचं त्याने अपहरण केलं. बिभीषणाच्या घरावरती शंख, चक्र, गदा आणि पद्म कोरलेले होते आणि लगेच मारुतीरायाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की हे वैष्णवाचं घर आहे. कशाचं घर आहे? वैष्णवाचं घर आहे. जेवढे वैष्णव असतात ते भगवत आयोधाचे अवतार असतात. बरं का गुरुजी? निंबार्काचार्य होते ते भगवान श्रीकृष्णाच्या मुरलीचे अवतार होते. कोणी मुरलीचे अवतार, वेगवेगळ्या प्रकारचे अवतार, काही आयुधांची अवतार झाली. कोणी शंखाचा अवतार आहे, कोणी पद्माचा अवतार आहे, कोणी गदेचा अवतार आहे, वेगवेगळे अवतार. कोणी रजेचा अवतार आहे, ब्रज रजेचे सुद्धा अवतार होऊन गेलेले आहे. अशा प्रकारची गोष्ट आहे. मग हनुमंत कोठे गेला? लंकेमध्ये. कशात फिरले ते? महालामध्ये. महालाला काय म्हटलं? मंदिर. काय ज्या ज्या ठिकाणी राम प्रतीती ज्याला येते त्याला प्रत्येक वस्तू मंदिर आहे. त्यांना स्वतःच्या हृदयामध्ये राम प्रतीती होती. तुमच्या आमच्या सुद्धा आणि रावणादिकांच्या महालात सुद्धा त्यांना राम दिसत होता. आणि त्यांचा राम बाकीच्या महालामध्ये तर प्रत्यक्ष नाही सापडला, पण राम नाम जपत गुणश्रेणी बिभीषणाच्या महालामध्ये तिथे रामनाम चालू होतं. सकाळचा काकडा चालू होता. विठ्ठला 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 मारुतीराला वाटलं मी कंटाळलो आता फिरून फिरून, चला इथं काकडा चालू आहे, थोडं भजनात बसू. आमच्या हरिगुरुजीचा सुद्धा नित्य काकडा असतो. एखाद्या दिवशी देता सोडून असतो नित्य. आहे की नाही? फार वर्षापासून आमचा संबंध आहे. नित्य काकडा आणि हरिपाठ त्यांच्या जीवनातून अजून गेला नसेल असं मला म्हणायचं आहे की नाही. क्वचित वैष्णवाच्या जीवनात या दोन गोष्टी सातत्याने नित्य नियमपूर्वक चालतात. एक क्वचित आहे की नाही. आणि जसं जसं कीर्तन यायला लागलं की या दोन गोष्टी समाप्त झाल्या म्हणून समजा. म्हणून मला सुद्धा कधी कधी वाटतं की आपण कीर्तन करू नये, पण मी रोज हरिपाठ घेतो गुरुजी. रोज मी सकाळी फिरतो, 1.5 घंटा काकडा घेतो आणि संध्याकाळी एक टाइम मात्र हरिपाठ घेत असतो. विठ्ठला 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 चला, आपला विषय होता की ज्यावेळी लंकेमध्ये मारुतीराय फिरले त्यांना सीता कोठे सापडली? अशोक वाटिकेमध्ये. अशोक वाटिकेमध्ये सीतेचा शोध लागला. हा पुढचा इतिहास आहे. आपल्याला जन्माच्या पाठीमागचा इतिहास पाहणं महत्वाचं आहे. हे प्रसंगानं ओघानं आलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. कशासाठी? वैष्णवाच्या हृदयामध्ये नित्य रामाची ईश्वरानुभूती असल्यामुळे दृष्टीनं जे पाहतील, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, जे पाहतील तो परमात्माचा आहे. काय असतं की आमचा वेदांत सांगतो की अधिष्ठानावरती भासणारं आधेय मिथ्या असतं. सत्ता आधेयाची नाही, पण अधिष्ठानाच्या सत्तेनं आधेय भासत असतं. दोरीच्या सत्तेनं सर्प दिसतो, दोरी काढल्यानंतर सर्प भ्रम होणार नाही. आलं लक्षात? मग अधिष्ठानाच्या सत्तेनं सर्व आहे. मग राम तुमचा आमचा अधिष्ठान आहे आणि त्यांच्या सत्तेवरती विश्व आहे. परंतु जोपर्यंत तो राम निर्गुण निराकार परमतत्व असून तो सगुण होणार नाही, तोपर्यंत त्याची जाणीव आपल्याला होणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. भगवंताचा अवतार अयोध्येमध्ये झाला. कुठे झाला? अयोध्येमध्ये. राजा दशरथाला
मुलबाळ नव्हतं, संतती नव्हती, म्हणून त्यांनी एके दिवशी वशिष्ठ ऋषीकडे प्रार्थना केली, गुरु महाराज, माझी एकच इच्छा आहे, या साम्राज्याचा वारस कोणीतरी असावा. माझ्या पोटी मुलबाळ नसल्यामुळे सर्वात मोठं दुःख मला आहे. त्यांनी आपलं दुःख आपल्या गुरुच्या पुढे प्रगट केलं. थोडक्यामध्ये सांगतो, नंतर वशिष्ठाने पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की राजन, पुत्र होईल तुला, एक नाही काय 4 पुत्र होतील, परंतु पुत्र कामेष्टी याग करावं लागेल, पुत्र कामेष्टी यज्ञ करावे लागेल. पहा, इष्टी आणि यज्ञामध्ये फरक असतो. पुत्र कामेष्टी ही इष्टी आहे आणि याग आणि इष्टीमध्ये फरक असतो. हा कर्मकांडाचा भाग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, आता पुत्र कामेष्टी इष्टी करायची पुत्र कामनेनं, आणि वशिष्ठाने सांगितलं हा यज्ञ करायचा असेल तर काय शृंगी ऋषीला आणावं लागतं. तो शृंगी त्याने अगोदर कोण्या नगराचं गावाचं दर्शन सुद्धा नाही केलं. त्याचं बालपण गुरुच्या सानिध्यात अरण्यात गेलं, त्याने काहीच पाहिलं नाही, त्याने स्त्री सुद्धा पाहिली नाही. त्याच्या विषयात एका विद्वान संतांनी सांगितलेलं उदाहरण सांगतो. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, एक फार मोठे संत होते, विरक्त होते, जंगलात अरण्यात राहायचे. गुरु महाराजांच्या सानिध्यात गुरुची सेवा करायचे. ज्याने गुरुचा आश्रम म्हणजे ते कुटिया जंगलातली सोडून बाहेरचं जग कधीच काहीच पाहिलं नव्हतं. आणि शेजारच्या गावातली एक वृद्धा म्हणजे म्हातारी होती. ती वृद्धा म्हातारी होती. ती काय करायची, रोज भिक्षा आणून द्यायची त्यांना, दोन्ही संतांना भिक्षा आणून द्यायची. भिक्षा आणून द्यायची, ते महात्मा भिक्षा घ्यायचे, उरलेली शेष भिक्षा तो शिष्य म्हणून हे दुसरा शिष्य तो ग्रहण करायचा, असा नियम होता. कालांतराने गुरु ब्रह्मलीन झाले, वैकुंठवासी झाले आणि ती वृद्धा सुद्धा वैकुंठवासी झाली. आता याच्या भिक्षेचा प्रश्न आला. याला गावात जायचा आदेश नव्हता. गुरु जिवंत असताना सांगितलं की गावात जायचं नाही, अरण्यात जे मिळेल ते खायचं, किंवा अरण्यात जर कोणी भिक्षा आणून दिली तेवढी सेवन करायची, बाकी मागण्यासाठी कुठे जायचं नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, मग काय झालं, विठ्ठला 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 म्हातारी वारल्यानंतर भिक्षेचा प्रश्न पडला. काही पायासारखं नाही, जे रोज पाहतात तेच आहे. विठ्ठला 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 तुमचा काही दोष नाही, मनाचा दोष असतो. आमच्या माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये एक उदाहरण दिलं. मन किती चंचल आहे. काय बांदर असतं, बांदर ते किती चंचल असतं, आहे की नाही. वानर जे बांदर आहे, लाल तोंडाचं बांदर सर्वात चंचल, आहे की नाही. एक तर बांदर चंचल आणि त्याला पाजली दारू, आता ते किती चंचल झालं असेल, आहे की नाही. दारू पाडली त्याला नंतर विंचू चावला, आता किती चंचल झाला असेल.
त्या माकडाचं मन जेवढं चंचल नाही त्याच्यापेक्षा तुमचं मन चंचल आहे. काही नवीन दिसलं का तुम्हाला? काही अरे एखादा भोंगळा आला असतं तर मग ठीक होतं, ते नवीन होतं. नाही विठ्ठल 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 ती भिक्षा बंद झाली. नंतर काय झाली की त्या म्हातारीची मुलगी होती, ती तरुण होती, ती भिक्षा घेऊन आली त्या साधूला. तो ब्रह्मचारी एकटाच बिचारा बसलेला. साधू आल्यानंतर ती भिक्षा घेऊन आली. बाई तरुण बाई जवान. आणि लोकांनी त्या गावातल्या लोकांनी सांगितलं तशी भिक्षा घेणार नाही, तुम्ही साधूचं रूप घेऊन जा. त्या बाईनं काय केलं की साधूसारखे वस्त्र परिधान केले. आता कुंभात पहा काही बाया संन्यासिनी आहेत, काही वैष्णव आहेत, वेगवेगळे एक नाही, त्यांच्याही अंगावरती वस्त्र असतात. तसं त्या तरुण मुलीनं साधूचे वस्त्र केले तसे आणि गेली घेऊन भिक्षा. अशा प्रकारचं रूप त्या ब्रह्मचार्याने कधीच पाहिलं नव्हतं. आल्या आल्या मग ती भिक्षा ठेवली. म्हणे अगोदर तुमचा परिचय द्या, आपण कोण? ते म्हणे तुम्ही जसे तसे मी, तुम्ही जसे ऋषी तसे आम्ही ऋषी. नाही नाही, तुमच्या छातीवरती जे दोन हे दिसतात हे काय आहे हे मला तर नाही. ती सहज बोलून गेली. ती म्हणाली ह्या दुधाच्या थैल्या आहेत. कशाच्या थैल्या आहेत? मग दुधाच्या थैल्या कशासाठी आणल्या? म्हणजे माझं मूल आहे ना घरी, मुलासाठी. माझं मूल जन्माला यायच्या अगोदर या दुधाच्या थैल्या आल्या. तुझ्या मुलासाठी मूल जन्मायच्या अगोदर दुधाच्या थैल्या जर तो देऊ शकतो तर माझ्या भिक्षेची का त्या ठिकाणी योजना करणार नाही? मला तुझी भिक्षा नको. माझा परमात्मा बाळाची एवढी काळजी करतो काय? कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. बाळ आणि दूध दोन्हीला बरोबर वाढवतो तो. म्हणून त्यांनी म्हटलं की मला तुझ्याच भिक्षेची आवश्यकता नाही. त्याला माहित होतं की हिच्या भिक्षेमध्ये माझं शेवटी त्या ठिकाणी पुढे पतन आहे. त्या पतन टाळण्यासाठी साधू एवढा सावध राहतो. सर्वात सावध कोण आहे गुरुजी? साधू बरं का, सर्वात सावध. विठ्ठला 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 सावध झालो 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 हरिचालो जागरणा हरिचालो जागरणा हरिचालो जागरणा हरिचालो जागरणा हरिचालो जागरणा हरिचालो जागरणा. ओ सावध झालो सावध झालो हरिचालो जागरणा हरिचालो जागरणा हरिचालो जागरणा. सावध झालो सावध झालो हरिचालो जागरणा हरिचालो जागरणा हरिचालो जागरणा. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. तुकोबारा म्हणतात मी सावध झालो आणि म्हणून परमार्थाला लागलो. परमार्थाला लागण्याच्या वेळी सुद्धा सावध, परमार्थाला लागल्यावरही सावध आणि आयुष्यभर सावधानता टिकवायची. जो सावधानता टिकवतो, तितिक्षा टिकवतो, तो साधू होतो. तो साधू असू शकतो, लक्षात ठेवा. मग साधू होणं सोपं आहे का? स्वामी शिवानंद असायचे. शिवानंद महाराज आपल्या ऋषिकेशला फार मोठे योगी होते. काय भारतात त्यांच्या काळामध्ये सर्वात मोठे योगी होते. ते सिद्ध पुरुष होते. आणि कोणी साधू भेटला, बाबा साधू होना बहुत टेढ़ी खीर है, क्या साधू होना बहुत कठीण है. त्यांचं एकच वाक्य असायचं. अनुभवी पुरुषांच्या वाक्यामध्ये दम असतो. आणि तुम्ही आम्ही रात्रंदिवस बोंबलतो, काही दम आहे का आपल्या याच्यात? काही बोंबलणारा दम आला तर तुमच्यात दम येईल, नाही तुमच्यात कशाचा दम येतो मग? तर म्हणून काहीतरी तुकोबाऱ्यांचं घ्या. महाराज म्हणतात मी सावध झालो, सावध होऊन मी हरिभजनाला लागलो आणि मी प्राप्त केलेलं हरिभजन मी समाजाला देऊन टाकलं. वाटत राहिले ते. आपला विषय होता त्या शृंगी ऋषीला अरण्यातून घरी आणायचं.
आणि त्यांच्या हस्ते तो यज्ञ करायचा आहे. यज्ञाची पूर्णाहुती असेल, जोपर्यंत अधिकारी पुरुषाच्या हाताने यज्ञ आहुती पूर्ण होत नाही तोपर्यंत यज्ञ सफल होत नसतो. काय प्राणप्रतिष्ठा अधिकारी पुरुषाच्या हाताने व्हावी लागते आणि यज्ञाची पूर्णाहुती सुद्धा यजमानाच्या सोबत सिद्ध पुरुषाच्या हाताने या अधिकारी पुरुषाच्या हाताने व्हावी लागते. असा नियम आहे बरं का. तर मला एवढं सांगायचं की ज्यावेळी आता प्रश्न पडला पुत्र कामेष्टी यज्ञाचा, त्या शृंगी ऋषीला आणायचं, आणणं काही सोपं नाही. मग राजाने दौंडी दिली, सर्वांना एकत्रित केलं आणि सांगितलं प्रतिज्ञा करतो, जो कोणी शृंगी ऋषीला अयोध्यामध्ये आणेल त्याला वाटेल ते बक्षीस, वाटेल ते इनाम देईल मी. राज्याचा 4 आणे हिस्सा सुद्धा देऊ शकतो. कोणी ते त्या ठिकाणी स्वीकारायला तयार नाही. शेवटी 2 वेश्या आल्या समोर आणि वेश्यांनी म्हटलं, महाराज हे काम आमच्याकडे द्या, आम्ही आणू शकतो शृंगीला. मोठमोठे लोकांनी कोणी हे विचार नाही केला की प्रतिज्ञा नाही केली की असं नाही केलं की आम्ही आणतो म्हणून. पण वेश्या म्हणाले काही साहित्य लागायला आमच्या सोबत. साहित्य दिलं जे लागतं ते, आणि गोड त्या ठिकाणी अशा प्रकारचे लाडू तयार करून दिले. लाडू घेतले त्यांनी आणि त्या दोघी जणी त्या शृंगी ऋषीला आणण्यासाठी अरण्यात गेल्या. शृंगी ऋषी वृक्षाखाली बसला होता. त्याने आपल्या अंगाला भस्म लावलेलं, परमेश्वराच्या चिंतनामध्ये निमग्न होता. तेवढ्यामध्ये ह्या दोघी जणी वेश्या तिथे गेल्या साधूच्या वेशामध्ये. आणि तिथे गेल्यानंतर काय झालं पाहिलं त्यांनी. शृंगी ऋषी पाहतात कोणीतरी आलेलं आहे. विचारलं कोण आहे, जसं तिथं उत्तर दिलं तसं इथं दिलं, आम्ही ऋषी आहोत. म्हणजे असे ऋषी तर पाहिले नाही बिना दाढीचे मिश्याचे. दाढी मिश्यावाले ऋषी पुष्कळ पाहिले, पण बिना दाढीचे मिश्याचे ऋषी हे आलेच कुठून. म्हणजे हे फक्त आमच्या देशामध्येच असतात, ते तुमच्या देशामध्ये नसतात. काय हे आमच्या देशामध्ये आमचे सर्व ऋषी आम्ही असेच आहोत. पुष्कळ वार्तालाप झाला, ती गोष्ट मला सांगायची नाही. शेवटी महाराज शृंगीनं विचारलं, तुमच्या अरण्यामध्ये खायला काय असतं? ते म्हणतात कंदमुळं असतात. नाही, आमच्या अरण्यात आम्ही कंदमुळं खातो, तुमच्या अरण्यातही कंदमुळं असतात. कसे असतात? एखादा कंदमूळ आमच्या पुढे दाखवायला, आम्हाला द्याल खायला. यांनी झोळीतून एक लाडू काढला, त्याच्या पुढे ठेवला. कोणाच्या पुढे? शृंगीच्या पुढे ठेवला. शृंगीनं तो पाक कशी आयडियाने सुखदेवांना भागवत संहिता शिकवायची होती व्यासदेवांना, पण सुखदेवजी अरण्यात गेले होते, त्यांना परत आणल्याशिवाय हे जमत नव्हतं. विठ्ठल 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 हो, व्यासदेवांनी म्हटलं कसंही करा आणि सुखदेवांना आश्रमात घेऊन या, मला भागवत संहिता त्यांना अर्पण करायची आहे, त्यांना शिकवायची आहे. ते यायला तयार नाही. मग विद्यार्थी संविधान करता गेले होते. गुरु महाराजांनी एक मंत्र दिला होता. वाघ आल्यानंतर तो मंत्र म्हटला तर वाघ काहीच करत नव्हता. वाघ अंगावरती धावत नव्हता, खात नव्हता, हल्ला करत नव्हता, असा मंत्र दिला होता. आणि विद्यार्थी तो जंगलात गेले, समिधा तोडताना तो मंत्र म्हणायचे भीतीने. अचानक अरण्यात गेल्यानंतर एका वृक्षाखाली सुखदेवजी बसलेले होते. विठ्ठल 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 यम प्रवर्जंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदोस्तं सर्वभूत हृदयम मुनिमान तोष्मी. सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये वासुदेव आहे अशी ज्यांची प्रतीती आहे ते महात्मा सुखदेव. काय वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभा. काय असा महात्मा वृक्षाखाली बसलेला होता. आणि ते मुलं भीतीनं म्हणू लागले, अहो बकीयं स्तनकालकूटं जिघांसया पाय ददप्य साध्वी
लेभे गतीं धातृचितां ततुन्यं तं वा दयालुं शरणं व्रजेम. काय हा श्लोक म्हटला सुखदेवांना अतिशय आवडला तो श्लोक. कांती सीतामृषत निंदित शारदेंदुर यत्रैकतो विलसितामसितांग शोभाम वृंदावने पिकृतया मुनगांग संग राधा मुकुंद युगलम तदहम नमामि. असे मधुर मधुर श्लोक भागवताचे म्हणायला लागले. त्यावेळी सुखदेवांना ते श्लोक प्राप्त करण्याची इच्छा झाली. किती गोड म्हणतास रे बाळांनो. असे गोड शिकवणारं तुमचं कोण आहे. ते म्हणाले आमच्या पाठीमागे यावं लागेल तर तुम्हाला ते मिळतील. मग एक एक श्लोक त्यांनी भागवताचा म्हणायचा. सुखदेवजी एक एक पाऊल टाकता टाकता शेवटी कुठे आणले व्यासाश्रमात आले. काय तसे आता इकडे हे शृंगी ऋषी त्या वेशांना, त्या वेश्या होत्या पण साधूच्या वेशामध्ये लाडू ठेवला. एक लाडू खाऊन घेतला. अरे बाप रे, तुमच्या कंदमुळामध्ये साखरही टाकायचं काम नाही. हे की नाही, कंदमुळामध्ये साखरही टाकायचं काम नाही, मिठाई टाकायचं काम नाही. प्राचीन ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये मीठ खात नव्हते, लक्षात ठेवा. प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वराने साखर आणि मीठ जेवढी लागते तेवढी टाकून ठेवलेली आहे. आणि त्याच्यापेक्षा वेस्टेज तुम्ही टाकून खाता म्हणून तुम्हाला शुगर होते. परमेश्वराने प्रत्येकामध्ये जेवढं मीठ पाहिजे तेवढं मिठाई टाकलेलं आहे, एवढी साखर टाकायची. फळामध्ये, फुलामध्ये, सर्व अन्नामध्ये, सर्वामध्ये टाकलेली आहे. काय आपण जास्तीचा शोध लावला आहे की नाही, म्हणून आपण बिमार. मला सांगायचं की अशा प्रकारे एक एक लाडू ठेवायचा. तो पुढे 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 शेवटी अयोध्येत आणला त्याला. कोणाला? शृंगीला. नंतर यज्ञ झाला. विठ्ठला 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 आणि शृंगी ऋषीने आणल्यानंतर यज्ञ झाला. यज्ञाचा जो चरू होता, प्रसाद होता, तो सुद्धा तिन्ही राण्याला दिला. कसा दिला, काय दिला, सर्व कथा तुम्हाला माहित आहे. आपला वेळ होत आलेला आहे म्हणून त्याच्या आत आपल्याला पाहायचं आहे. विठ्ठला 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 ओ अयोध्या तिन्ही राण्यांना गर्भ राहिलेला आहे. यज्ञाच्या प्रसादाने राहिलेला गर्भ, कोणाच्याही प्रसादाने राहिलेला गर्भ, त्याच्यातून जन्माला येणारा बालक सुद्धा प्रासादिक असणार. त्याच्यावरती आशीर्वाद देणाऱ्याचा प्रसाद असणार, लक्षात ठेवा. अयोध्यावासी प्रसन्न आहे. धन्य 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 अयोध्येचे लोक, वैकुंठ नायक पाहतील. वैकुंठ नायक पाहतील. वैकुंठ नायक पाहतील. धन्य 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 अयोध्येचे लोक, वैकुंठ नायक पाहतील. वैकुंठ नायक पाहतील. वैकुंठ नायक पाहतील. हो, धन्य 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 अयोध्येचे लोक. त्रिवार धन्यता दिली अयोध्येच्या लोकांना. धन्य आहेत. काय अयोध्या धन्य, अयोध्येची भूमी धन्य, अयोध्येत येणारा परमात्मा आणि त्याला पाहणारे सुद्धा धन्य. वैकुंठ नायक पाहतील. वैकुंठ नायक भगवान विष्णू, त्या विष्णूला अयोध्येच्या बालकाच्या रूपामध्ये अयोध्येचे लोक पाहणार. केवळ लोकच पाहणार नाही, धन्य पशु पक्षी स्वापदे तरुवर राजा रघुवीर पाहतील. तिथले पशु पक्षी स्वापद आणि तरु वगैरे सर्व वृक्षवेली आदी सर्व राजा रघुवीराला पाहतील. आणि लोक सर्वजण दशरथ राजाला पुत्र होणार आणि म्हणून सर्व त्याची प्रशंसा करू लागले.
आणि त्याला त्या ठिकाणी धन्यवाद देऊ लागले. त्रैलोक्यात धन्य तुची एक नृपा नामयाचा बापा पाची नामयाच्या बापा पाचीला धन्य तुची नृपा नामयाचा सता पाहतीला नामयाच्या बापा पाचीला त्रैलोक्यात धन्य तुची एक नृपा. तिन्ही लोकांमध्ये धन्य नृप म्हणजे राजा कोण? दशरथ. ज्यांच्या पोटी वैकुंठ नायक साक्षात परमात्मा जन्माला येणार आहे. साक्षात येणार आहे, लक्षात ठेवा. साक्षात म्हणजे प्रत्यक्ष, प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष. विठ्ठल 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 शास्त्र सांगते यद अपरोक्षा तत् प्रत्यक्षम तद ब्रह्म. ते परब्रह्म परमात्मा. आता दशरथाच्या घरी येणार आहे. काय? दशरथाच्या घरी आल्यानंतर तुम्हा आम्हाला दिसणार आहे. लक्षात ठेवा. अगुणा जोपर्यंत गुणवान होत नाही तोपर्यंत त्याची प्रत्यक्ष प्रतीती होत नाही. अनुभूतीमध्ये आणि प्रतीतीमध्ये फरक असतो. लक्षात ठेवा. अनुभूती दिसत नाही, अनुभूती ऐकता येत नाही, अनुभूती सांगता येत नाही, आणि प्रतीत होणारी वस्तू प्रत्यक्ष दिसते म्हणून तिच्याविषयी बोलता येते. अनुभूतीत काहीच बोलता येत नाही, नुसतं मौन धरून बसावं लागतं. विठ्ठल विठ्ठल आपले संत सुखदाजी महाराज आयुष्यभर मौनात राहिले. त्यांचं मौन कोणालाच कळालं नाही. मौनात राहिले ते असे कधी फालतू बोललेच नाही. मी सांगितलं तुम्हाला अगोदर, माझ्यासारखं काही ते कीर्तन करत नव्हते. एक दिवस माझी आणि त्यांची भेट झाली. मला ते डायरेक्ट म्हणाले, तुम्ही फार अन्याय करून राहिले. हो म्हटलं, मी साधू आहे, मी कोणावर अन्याय करतो? तुम्ही काय बोलता महाराज? नाही 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 नाही, तुम्ही भयंकर अन्याय करून राहिले. मला कळालं म्हणून मी सांगतो. मी सुद्धा घाबरलो. म्हटलं आपण कोणावर अन्याय केला? म्हटलं तुम्ही सांगा बरं कोणावर अन्याय झाला? नाही, मी हे सांगतो की तुम्ही तुमच्यावरच अन्याय करून राहिले. एवढे कशाला कीर्तनाला धावपळ करत असता? शरीरावर किती अन्याय होऊन राहिला. मला इतके वर्ष झाले शुगर आहे, आणि त्यावेळी मला काही शुगर नव्हती. ऐक नाही, आता आलाय थोडासा वानुळा, काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि आम्ही काही शुगरला घाबरणारे लोक नाही. काय? ज्याची शरीरामध्ये आसक्ती असेल तो शुगर वगैरे रोगांना घाबरेल. परमेश्वरानं जे दिलं त्याला आम्ही प्रसाद म्हणून घेत असतो. शुगर दिली तर बा चला हातावर द्यायची, तर शरीरात दिली काही हरकत नाही, प्रसाद म्हणून घेतलेली आहे. आणि प्रसाद जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रसाद म्हणून पालन करायचे. परमेश्वर जे देतोय आपल्याला तो आपल्याला प्रसाद असतो. विठ्ठल विठ्ठल माझ्याशी सुद्धा ते विनोद करायचे. लक्षात ठेवा. आणि साधूचा विनोद फालतू नसतो. तुमचे विनोद कसे असतात? फालतू असतात. कारण तुम्ही फालतू आहे म्हणून तुमचे विनोद फालतू आहेत. काही स्पष्ट सांगायचं झाल्यास राखून कशाला ठेवायचं आहे की नाही? अरे जी माणसं फालतू आहे त्यांचा विनोदही फालतू आहे. आणि जे खरोखर विनोद करतात पण ते माणसं फालतू नाही, त्यांचा विनोद तुमच्या आमच्यासाठी परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल मला एक गोष्ट आठवते. बुवासाहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला होते. दुधा म्हणून गाव आहे इकडं, तिथं यज्ञ होता. ते नारायणदेव महाराज होते पहिल्यानं, आहे की नाही? ते यज्ञ करायचे. आणि त्या यज्ञामध्ये तेजस्वी बाबा, हे रामभाऊ बाबा, नंतर असे विदेही संत ते होते. ते सर्व एकत्रित केले होते, आहे की नाही? ज्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा यज्ञ काय नाही, आणि असे माणसं तिथं यज्ञात जमा केले. करणारे वेडे का शहाणे नाही मला सांगता येणार. काय ते विदेही लोक, त्यांना काही गरज नाही इथं काय चालू आहे, काय यज्ञ चालू आहे का, हवन चालू आहे, काहीच नाही. ते भानावरच नाही. त्यांची वृत्ती
त्यांच्या स्वरूपामध्ये विलीन झालेली आहे. आणि विनोद सांगतो तुम्हाला, काय आमचे हरिभक्तपरायण प्रकाश महाराज तिथं होते त्या यज्ञामध्ये, मी सुद्धा होतो, शंकर महाराज होते, अशी अनेक सुरुवातच होती. काय हा तू आता काय विठ्ठला 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 हो. तेजस्वी बाबा काय करायचे, तिथं खडे पडले होते गिट्टीचे, खडा घ्यायचा आणि ब्राह्मणाच्या नाकावर मारायचा. ब्राह्मणाच्या काय करायचा, नाकावर मारायचा. आणि ते ब्राह्मण माझ्याजवळ बसलेलं बोले, काय फालतू आहे, खडेच मारून राहिलं. ऐक नाही, अरे म्हणलं बाबा फालतू नाही, साधू आहे म्हटलं, कोणाच्या भाग्यात ते खडे खायचे. काय धरायचा. मग ते नारायणदेव बाबा होते, त्यांच्या कानाला खडा मारायचा, गालावर खडा मारायचा, एक एक खडा मारायचा. काय मी मात्र वाचलो, कारण मी खडे मारायच्या पाठीमागे होतो, म्हणून आपल्याला काही खडा मारला नाही. आहे का नाही, मी पाठीमागून होतो, मी पाहत होतो, नुसतं पाहत होतो. काय मग नारायणदेव बाबा होते माझ्या शेजारी बसलेले, काय म्हणलं भोंगळं विचित्र आहे, काय विनोद करायला लागलं, भोंगळं खडेच मारायला लागलं. काय बरं इकडून तिकडून ते झालं, सर्व झालं. मग आम्ही गेलो स्टेजवर. मग ते नारायणदेव बाबांचे ते कपडे आराशी व्हायचे बरं का. मग ते आता कपडे असे आराशी, तेजस्वी बाबा समोरच बसलेले होते, ते कपडे आराशीचे कपडे त्यांच्या हातात द्यायचे. जे तेजस्वी बाबांना घेतले कपडे लागले पळायला समाजातून बाहेर. नारायण बाबा म्हणाले, काय भोंगळ आहे, तिथं खडे मारत होतो, इथे कपडेच घेऊन गेला, आता पैसे कसे होणार. गेले ऐकले. त्यांना काय विदेही महात्मा, त्यांना काय ते कपडे तुमचा आराशी, हा संबंधच नाही या गोष्टीचा. मी सुखदास महाराजांच्या जीवनामध्ये एक गोष्ट अनुभवली. काय गुरु तो मौन व्याख्यानम, सद्गुरूचं व्याख्यान मौन असतं, असं शिवाने पार्वतीला सांगितलंय गुरुगीतेमध्ये. काय ते बोलायचे तर मौनातून बोलायचे, विनोद करायचे तर मौनातून विनोद करायचे. काय आणि मौनामध्ये सर्वस्व साधुतेचं काही जे काय असतं ते साठवलेलं असतं. आणि ते ज्याला कळतं तेवढाच भाग्यवान, तेवढा शिष्य. आहे की नाही. बाकीचे मग ते शिष्य असतील नसतील हे मला सांगता येत नाही, परंतु साधूचं मौन ज्यानं ओळखलं, सद्गुरूचं मौन ज्यानं ओळखलं, तो मात्र शिष्य जरूर झाला. पार्वतीनं मौन ओळखलं होतं म्हणून पार्वती शिवाची शिष्या झाली. विठ्ठल 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 राज्याची प्रशंसा केली नामदेवरायांनी. त्रैलोक्यात धन्य तुझी एक नृपा, त्रैलोक्यामध्ये धन्य नृप तूच आहे, तूच राजा धन्य आहे तिन्ही लोकांमध्ये. काय नामयाच्या बापा पाशील, अरे राजा तू नामदेव महाराजांच्या बापाला पाशील. नामदेव महाराजांचे बाप म्हणजे ते ज्यांची भक्ती करतात, तो परमात्मा राम. तुला मुलबाळ नाही पण पाशील तू मुळाला. काय आशीर्वाद. विठ्ठल विठ्ठल आणि तोच पवित्र दिवस आमच्या महाराज श्रीने, आदरणीय महाराज श्रीने आपला आत्मा जो आहे परमात्मा ज्योतीमध्ये विलीन केला, तो हा पावन दिवस रामनवमीचा. करंट उशिरा लागतो काय. विठ्ठल विठ्ठल हे धन्य पुरुषाची महती आहे, पावन पुरुषाची महती आहे. काय आत्मा परमात्म्याची जी लायकी होती ती आपल्या महाराजांची लायकी होती. त्यांनी आपली लायकी कधी समाजाला दाखवली नाही. आहे की नाही. काय जे खरोखर लायकीचे असतात ते कधी लायकी दाखवत नाही, आणि जे नालायक असतात ते सदैव लायकी दाखवायच्या प्रयत्नात असतात. काय नालायक म्हणजे काही वाईट अर्थ घेऊ नका या शब्दाचा. जे लायक नाही त्याला काय म्हणतात, नालायक म्हणतात. लक्षात ठेवा. महापुरुष आहेत ते, त्यांची एवढी उच्च कोटीची लायकी होती, त्यांनी कधी जगाला दाखवली नाही. काय त्यांनी स्वतःची लायकी जगाला नाही दाखवली, पण स्वतःची लायकी त्या श्रीरामाच्या स्वरूपात विलीन केली. तो आजचा पावन दिवस, आजचा पवित्र दिवस आहे. नवमी तिथी मधु मास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजीता,
हित हरी प्रीता मंगल भवन मंगलहारी नगर बिहारी मध्य दिवस अति शीतल घामा पावन काल लोक विश्रामा मंगल भवन मंगलहारी दशरथ बिहारी हे गोसावी तुलसीदासांनी त्याचाच अनुवाद कोण नामदेवराय करतात. उत्तम हा चैत्र मास चैत्र मास वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस. मधुमास म्हणजे चैत्र महिना. वसंत ऋतूमध्ये येणारा पहिला मास म्हणजे चैत्र. चैत्र आणि वैशाख हा वसंत ऋतू. षड ऋतूचं चक्र आपल्या देशामध्ये वाहत असतं. उत्तम चैत्र मास ऋतू वसंत आहे. शुक्ल पक्षाची नवमी चैत्राची आणि उभे सुरवर ते योमी. योमी म्हणजे आकाशामध्ये सुरवर सर्व देवता लोक. मध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर. सूर्यनारायण मध्यान्ह आलेला आहे आणि दशरथाचा वंश सूर्यवंश आहे. सूर्यवंशाचा सूर्याचा उदय आता होणार. काय एका वंशाचा आस्त ज्या रामामध्ये झाला त्या दिवशी दुसऱ्या वंशाचा उदय सूर्योदय झाला. किती मोठा योग आपल्या महाराजांनी साधला. असा योग कदाचित क्वचित महापुरुषांच्या नशिबात असतो. विठ्ठल विठ्ठल आता पुष्पवृष्टीची वेळ आलेली आहे. इकडे भगवान श्री रामचंद्र प्रभूच्या फोटोवरती पुष्पवृष्टी होईल. तिकडे महाराजांच्या मंदिरामध्ये महाराजांच्या मूर्तीवरती पुष्पवृष्टी होईल. राईट 12 वाजता. लक्षात ठेवा. आता 12ला फक्त 5 मिनिट कमी आहेत. किती मिनिट कमी आहेत? म्हणून आता पुष्पाच्या पाकळ्या अक्षता काय असेल तर ते वाटून द्या फटाफटा. एका जवळ द्या, एकानं 4 जवळ द्यायच्या. फटाफट वाटल्या जातील. विठाला 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 तुम्ही वाटत राहा. इथे भगवंताच्या जन्माचा अभंग होणार आहे. तेवढ्या वेळात अभंग होईल. राईट 12 वाजल्यानंतर पुष्पवृष्टी होणार आहे. आणि एक गोष्ट सर्व वैष्णवांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जे जन्माचे अभंग असतात त्याचं ध्रुपद म्हणायचं नसतं. बरोबर आहे. त्याचं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ध्रुपद म्हटलं म्हणजे चरित्र मागं आणायचं असा त्याला दोष लागत असतो. म्हणून कधीही राम जन्माचे अभंग असो, कृष्ण जन्माचे अभंग असो, कोणतेही अभंग असो जन्माचे, त्याला ध्रुपद लावायचं. ध्रुपद सुरुवातीपासून म्हणायचं पण शेवट त्या ठिकाणी कडवे झाल्यानंतर, शेवटचं कडवं झाल्यानंतर ध्रुपद म्हणायचं नाही. म्हणून शेवटचं कडवं आम्ही म्हणणार आणि त्याच कडव्याने इथे पुष्पवृष्टी होणार आहे. उत्तम हा चैत्र मास चैत्र मास वसंताचा दिसा ऋतू वसंताचा दिवस वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्ष ही नवमी शुक्ल पक्ष ही नवमी सुरवर ते योमी उभे सुरवर ते योमी सुरवर ते योमी उभे सुरवर ते योमी सुरवर ते योमी उभे सुरवर ते योमी
माझ्या नासी दिनकर माझ्या नासे दिनकर पळ भरी होय स्थिर पळ भरी होय स्थिर भरी होय स्थिर पळ भरी होय स्थिर पळ भरी होय स्थिर पळ भरी होय स्थिर धन्य मीची त्रिभुवनी धन्य तुझे त्रिभुवनी धन्य मीची त्रिभुवनी धन्य तुझे त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी माझे वंशी चक्रपाणी शिवंती चक्रपाणी शिवंती चक्रपाणी श्री चक्रपाणी श्री चक्रपाणी शोभित दाही दिशा शोभित दाही दिशा सुशोभित दाही दिशा सुशोभित दाही दिशा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेष आनंद नर नारी लोका आनंद नर नारी लोका नाही कौशल्यसी भान आणि कौशल्यसी भान नाही कौशल्यसी भान नाही कौशल्यसी भान गर्भी आले नारायण गर्भी आले नारायण गर्भी आले नारायण गर्भी आले नारायण आले नारायण गर्भी आले नारायण हो मंदिरात तिकडं पुष्पवृष्टीची तयारी केली का हो बर आता शेवटचं कडवं आहे आणि शेवटच्या कडव्यातला प्रगटाला हा राघव असं म्हटल्याबरोबर सर्वांनी रामरायाचा फोटो इकडे स्टेजवर मांडलेला आहे त्या तिकडे आपल्याला पुष्पवृष्टी करायची आहे आयोनी संभवा आयोनी संभवा आयोनी संभवा आयोनी हे आयोनी संभवा आयोनी संभवा आयोनी संभवा आयोनी संभवा प्रगटाला राजा रामचंद्र भगवान की राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राम नामा मने डोळा पाहीन भुवनत्रय पाळा सर्वांना आता रामरायाचं प्राकट्य झालेलं आहे सर्वांनी आपण पृष्ठवृष्टी केलेली आहे कीर्तनाची वेळ संपलेली आहे शेवटी मला एवढंच एका शब्दात सांगायचं ज्या महान संतांची आपण आज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली यज्ञाची पूर्णाहुती झाली आणि त्या यज्ञामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहात ब्राह्मण साक्षीदार आहे यजमान साक्षीदार आहेत आश्रमची सर्व भक्त मंडळी साक्षीदार आहेत त्याचप्रमाणे आमचे आदरणीय सर्व संत मंडळी सुद्धा संत सुखदास महाराजांच्या प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार आहेत काय महाराजांनी देह त्यागून ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांची अंत्यविधी मी माझ्या स्वहस्ते वैदिक विधीप्रमाणे केली आणि आजही वैदिक विधीने त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्याचा सुयोग या हातांना या जीवनामध्ये आला त्याच्यासाठी मी सुद्धा स्वतः धन्य समजतो आणि आपण सुद्धा सर्वजण भाग्यशाली आहात स्टेजवर बसलेले खाली बसलेले माझे सर्व आदरणीय संतगण महात्मा पुरुष काय सर्वांच्या सानिध्यामध्ये आज महाराज अनंतात विलीन होऊन तर 1 वर्ष झालं आजच्या दिवशी 1 वर्ष झालं एक नाही साधू कधी सोडून जात नसतो
तुम्ही आम्ही काय करतो, घर सोडून दार सोडून परिवार सोडून जातो, आहे की नाही. येतो आपण पुन्हा, पण कशाच्या रूपात येऊ हे सांगता येत नाही. नहु स्वर्गाधिपती झाला परी राठी माझी भांबावला, सर्पत्व पावला नेनशी काही. इंद्र झाल्यानंतर तिथून आला आणि सर्प झाला, आहे की नाही. तुम्हाला सर्प उंदीर मांजर डुकर कुत्रे व्हायचे नसेल तर अशा संतांच्या चरणी श्रद्धा पावन विश्वास ठेवा आणि ते आपला उद्धार करतील. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग, हे होईल. तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे महाराजांच्या अभंगाचं आपण चिंतन केलं. काय सर्व सुखदाजी महाराजांच्यावरती प्रेम करणारे हे माझ्यासोबत बसलेले सर्व संतगण, आहे की नाही. आणि या संतगणाच्या सानिध्यामध्ये काय आणि पुढे बसलेला हा आमचा वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणेच रामनवमीच्या दिवशी आज पूजनीय महाराजांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली. त्या मूर्तीमध्ये आज प्राणांचं आधान करण्यात आलं. म्हणून ती जी मूर्तीचा पाषाण किंवा दगड, तो दगड नाही, ते महाराजच आहेत. काय अस्य प्राणा प्रतिष्ठंतु अस्य प्राणाक्षरंतुच अस्य देवत्वम अर्चायै, असा वेद मंत्र सांगतो. अस्य मूर्ते हे, त्या मूर्तीमध्ये आजपासून देवत्व आलेलं आहे. ते प्रत्यक्ष त्या मूर्तीमध्ये आले आणि त्याच्यासाठी अर्चाये म्हणजे पूजा करण्यासाठी तुम्हा मला ते त्या ठिकाणी मोकळे झालेले आहे. आणि आपण आजपासून त्यांची पूजा करू शकतो, पाठ करू शकतो, दर्शन करू शकतो. तुम्हाला जर काही मागायचं असेल तर मागू शकता, ते सुद्धा तुम्हाला देतील मागितल्यानंतर, आहे की नाही. आणि तुम्ही मागितल्याशिवाय सोडणार नाही असा मला विश्वास आहे तुमचा सुद्धा. कुठे गेले तर खाली हात येत नाही तुम्ही, आहे की नाही. साधूकडे गेल्यानंतर सुद्धा खाली हात जाऊ नका, काहीतरी घेऊन जा. म्हणून मी जे काही 2 विचार सांगितले ते महाराजांचे विचार होते, स्वामी विवेकानंदांचे विचार होते आणि विशेष म्हणजे आमच्या तुकोबारायांचे विचार होते. महाराजांच्या विचाराचा मी सेवक आहे, दास आहे, पाईक आहे. तुकोबारायांचे विचार जगाला सांगण्यासाठी परमेश्वराने माझी काही योजना केली असेल, सेवा दिली असेल माझ्याकडे, म्हणून महाराजांच्या विचाराची सेवा करतो. पर्यायाने वारकरी विचाराची मी सेवा करतो, असंच मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. आणि ही सेवा आयुष्यभर घडत राहो. माऊलीची असेल, तुकोबारांची असेल, नाथांची असेल, निळोबारांची असेल, या तुमच्यासारख्या तमाम संत पुरुषांची असेल, ही सेवा करण्याची अपेक्षा करतो. आणि माझे झालेले हे कीर्तनरूपी सेवेला महाराजांच्या पावन स्मरणातून काय रामरायाच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वरा माऊली विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल जय क्षमा पराध महाराज तुम्ही करा क्षमा पराध महाराज तुम्ही महाराज तुम्ही सिद्ध. एक पहा, आता काहीतरी औपचारिक थोडासा कार्यक्रम आहे. आमचे हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही गजानन दादा शास्त्री तुम्हाला पुढच्या सूचना देतील आणि त्या सूचना ऐकायच्या. पुढे जो कार्यक्रम असेल तोपर्यंत कोणीही उठण्याचा प्रयत्न करू नका. आणि हे सर्व काही कार्यक्रम संपल्यानंतर आरती होईल, लक्षात ठेवा. एकदा सर्वांनी जयघोष करा, आवाज वाढवू जरा, दोन्ही हात वर करा. जगद्गुरु स्वामी विवेकानंद की, भारत माता की, सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की, प्रभु श्री रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान जी महाराज की. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अमृताची अनुभूती या ठिकाणी आलेली आहे. स्वामी शुकदास माऊलींनी अनुभूती या ग्रंथामध्ये वर्णन केलंय. एकचिते ब्रह्म सर्वत्र नटले, मायेने भासले विपरीत, विपरीत दिसे रज्जू सर्पापरी, असोनिया दोरी भास झाला, भास झाला तोची दिपे नाश केला, असत्य कळला सर्प मग, तैशारिती असे अवघेची ब्रह्म, परी माया भ्रम झाला होता भ्रम ज्ञानदीप नेला, तो तेथ देखिला आत्माराम, शुकदास म्हणे नामरूपांती,
होय अनुभूती अमृताची. महास्वामींच्या या हरिकीर्तनामधून आज अमृताची अनुभूती आपल्या सर्वांना आलेली आहे. कारण मर्यादा पुरुषोत्तम रणरंग धीर राजीव लोचन प्रभू श्री रामरायाचं आगमन जन्म झालेला आहे. आणि स्वामी शुकदास माऊलींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशरोहणसुद्धा झालंय. एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा. आपल्या सर्वांच्या इच्छा स्वामी शुकदास माऊली पूर्ण करणार आहेत. मी या ठिकाणी आमचे परमपूजनीय मालपानी माऊली यांनी श्री 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 1008 हरिचैतन्यानंद स्वामी महाराज यांचं पूजन करावं. ओम गंधद्वारामधराधर्षां नित्यपुष्टां गर्जनीं ईश्वरीं सर्वभूतानां ताम्यहोपभूय श्रियं मनसः काममाकुति वाच सत्यमशिमहि पशूनां रूपमन्यश्यमयि श्री श्रीदाम्यजः करदमीर प्रजाभूतां मयि संभव करदमः श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीं. ओम पद्मानने पद्मविद्मपत्रे यानं करा पद्मप्रिय पद्मदलायुधाक्षी विश्वप्रिय विष्णुमनोनुकूले त्वत्पाद पद्मं मयि सन्निधस्व. या ठिकाणी न्यायाधीश महोदय आलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश विवेकानंद आश्रमाचे सुरुवातीपासूनचे हितचिंतक आदरणीय सन्माननीय जी ए सानप साहेब आले आहेत. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि विवेकानंद आश्रमाच्या वतीनं आदरणीय पाध्ये साहेब आणि प्रशांत हजारेजी साहेबांचा सन्मान करतील अशी त्यांना विनंती करतो. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून साहेबांचं या ठिकाणी वा वा धन्यवाद गुरुसर. न्यायाधीश महोदय सानप साहेब एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मुंबई हायकोर्ट मुख्य न्यायाधीश सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलींवर नितांत श्रद्धा असलेले आमचे आदरणीय सानप साहेब इथेच थांबा. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी सगळ्या मान्यवरांना पुन्हा पुन्हा मी धन्यवाद देतो. आदरणीय पाध्यसाहेब हजारीजी यांनी सुद्धा स्वामीजींचं पूजन करा. या ठिकाणी आमचे भारती बाबा आहेत, जमदाळ बाबा आहेत, आमचे स्वरूपानंद आहेत, त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद. परमपूजनीय स्वामी शुकदास माऊलींचा आशीर्वाद हा सदैव आपल्यासोबत आहे. मी माझ्याकरिता कुठे काय केले जोरदार टाळी वाजवा. सर्व हे चालले सर्वांसाठी. आमचे राजेंद्र महाराज तळेकर या व्यासपीठावरती या, पूजन करा स्वामीजींचं. आमचे धर्मभूषण हाडे गुरुजी महाराज त्यांनी पूजन करा. या ठिकाणी आमच्या प्रकाश भाऊंनीही पूजन करा. येवले शास्त्री महाराज चला. स्वामीजींचं या ठिकाणी पूजन होतंय. आदरणीय सानप साहेबांचा सन्मान होतोय. हे आजूबाजूला जे शस्त्रधारी सगळे दिसत आहेत ना, सगळी सिक्युरिटी ही आमच्या सानप साहेबांची आहे. झेड सिक्युरिटी आहे. शस्त्रधारी आहे तिथे आणि शास्त्रधारी आहेत. त्यामुळे आगळा वेगळा असा प्रकारचा अनुभव आहे. आदरणीय सानप साहेब यांचा सन्मान या ठिकाणी तो जोरदार टाळ्या वाजवा. अंतरंग आज फुलले फुलले मन विसावले आपोआप हृदय गाभारी प्रकाश फाकला अंगी संचरला हर्षवायू कालची स्मशान स्वर्गापरी झाले लोक हे दिसले देवतुल्य शुकदास म्हणे भावपूर्ण स्थिती सांगण्या पडती शब्द उणे. आणि आता 1 मिनिटाचा तो प्रसंग स्वामीजी मी वर्णन करणार आहे. 1 मिनिटाचा. सगळ्यांनी जरा स्थिरचित्त व्हा. हीच ती वेळ आहे. तारीख होती 4 एप्रिल 2017. पण तिथी हीच आहे. रामनवमीच्या याच दुपारच्या वेळेला जिकडं तिकडं हे भयानक अशा प्रकारचं ऊन पडलेलं. आणि याच दिवशी सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली यांनी महासमाधी घेतली. प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी याच पटांगणामध्ये याच ग्राउंडमध्ये अगदी श्वास रोखून बसलेला होता. सगळेजण धिंगमूड झालेले होते.
गरीब अनाथ अपंग दलित तोची हा पतित झाला अज्ञ असं म्हणणारा आपल्या सर्वांचा तारणहार देहरूपानं जग सोडून निघून गेला होता. पण रामनवमीचाच हा मंगलमय पावन अशा प्रकारचा शुभदिन असल्यामुळे त्या रामनवमीला आपल्या स्वामी शुकदास माऊलींनी स्वतःला राममय करून घेतलं होतं. त्या आपल्या स्वामी शुकदास माऊलींकरता दोन्ही हात वर करा आणि जोरदार टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करा. ए माझ्या भगवंता, तुम्ही मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठित झालेले आहात, आमच्या हृदयामध्ये प्राण प्रतिष्ठित व्हा. सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकराया, आपण सर्वांनी खाली वाकून साष्टांग प्रणिपात करा. आणि मी एक श्लोक म्हणतो आणि मग जयघोष करूया. सर्वांनी दोन्ही हात जोडा. ओम स्वामी शुकदासाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. 3 वेळा खाली वाकून साष्टांग प्रणिपात. हरिः ओम तत्सत्. हरिः ओम तत्सत्. हरिः ओम तत्सत्. पुन्हा एकदा दोन्ही हात वर करून असे हात हलवा. नमः पार्वतीपतये. हर 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 महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की जय. स्वामी विवेकानंद भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान जी महाराज की जय. समाधीमध्ये बसलेले मालक की जय. एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये आता इथं आरती होणार आहे आपली. आणि त्यानंतर मग महाप्रसाद एक 10 मिनिटामध्ये महाप्रसादाच्या सूचना तशा येतील. या ठिकाणी आपण सर्वांनी